नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे, कारण जे काही बीट सिंगवाला जे काही आपण इफेक्ट आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ते वापरलेला आहे. व्हिडिओचा जे काही डेमो आहे मी तुम्हाला ते आधी सुरुवातीला इथे दाखवलेला आहे आणि अशा प्रकारचा हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण कॅपकट ॲपमध्ये इथे एडिट केलेला आहे. तर भावांनो, अशा प्रकारची एडिटिंग करण्यासाठी कॅपकट ॲप तुम्हाला महत्त्वाची आहे. ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये इथे भेटून जाईल. तर डिस्क्रिप्शनमधून ॲप डाउनलोड करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ एक लाईक करा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत तर आपली यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. तर चला भावना, आपला एडिटिंग इथे चालू करूया. तुम्हाला डेमो तर आधीच मी दाखवलेला आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे काय करायचं आहे, कॅपकट ॲप इथे चालू करून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी VPN इथे कनेक्ट करा, नंतर कॅपकट ॲप इथे चालू करा. कॅपकट ॲप चालू केल्याच्या नंतर न्यू प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचं आहे आणि फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जे काही गणपती बाप्पाचे फोटो आहे ते इथं आधी ॲड करून घ्यायचे आहे. तर जवळपास एक 15 ते 20 फोटो इथं ॲड करून घ्या. तर आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याजवळ फुल HD फोटो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे. तर ते तुम्ही इथून डाउनलोड करून अशी इथं वापरू शकता. तर जवळपास आपण इथं 15 फोटो इथं ॲड करूया. बघू शकता हा 14वा आणि हा 15वा. तर 15 फोटो सिलेक्ट करून ॲड 15वर क्लिक करून टाकायचं. ॲड 15वर क्लिक केल्याच्यानंतर याला काय करायचं, एकदम शेवटी जाऊन एक इथं लास्टला एक जे काही एंड असते, एंड स्क्रीन असते एंडिंगला, हे तुम्हाला इथं सिलेक्ट करून इथं डिलीट करून टाकायची. हे इथे डिलीट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं, आता तुमच्या रेशो जे काय असेल तिथे तुम्हाला जे ठेवायचं तुम्ही तिथे ठेवू शकता. तुम्हाला जर रील्स अपलोड करायची असेल या म्युझिकवर तर तुम्ही इथं ॲक्सेप्ट रेशोवर जायचं आहे आणि 9:16चा रेशो इथे सिलेक्ट करायचा आहे. किंवा तुम्हाला इथं फुल स्क्रीन करायचं आहे, म्हणजे पूर्ण आपल्या जे काही मोबाईलचं फुल स्क्रीन येते ते, तर ती इथं 5.8 इथे ठेवू शकता किंवा इथं खूप सारे ऑप्शन आहे इथं. तर आपण 9:16 करूया. 9:16 करून आपले रील्स याच्यावर आपल्या यूट्यूबच्या, आपल्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला अपलोड करूया. तर 9:16 करून राईटवर इथं तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. राईटवर क्लिक केल्यानंतर आता आपले सगळे जे काही फोटो आहे तर खालच्या टाईमलाईनवर सिलेक्ट करून असे आपल्या टाईमलाईन म्हणजे जे काही आपली जे काही फ्रेम असेल त्याच्यामधले आपल्या टाईमलाईनमधले सगळे फोटो तुम्हाला अशी इथं बरोबर इथं सेट इथं करून टाकायचे आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, सगळ्या फोटोला असं इथे खालून सिलेक्ट करायचं आहे आणि अशा प्रकारे इथं झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आता आपलं म्हणजे बरोबर जे काही फ्रेम असेल आपली त्या फ्रेमच्या मधोमध आपल्या म्हणजे असं फोटो इथं आले पाहिजे, सगळे फोटो असे इथं आले पाहिजे काय अशा प्रकारे. तर आपण आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे असे इथं झूम करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे काय. तर असे इथं आपल्याला जेवढे काही फोटो असतील आपले ते इथं झूम करून घ्या. फोटो इथं झूम करायच्या नंतर आपल्याला अजून फोटो लागतील. एवढ्या 20 फोटोवरच काम होईल आपलं असं नाही, कारण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही आपले बीट खूप आहेत, जसं तुम्ही डेमोलाच बघितलं. तर अशा प्रकारे हे जे आधी आपण एवढे काही 15 फोटो ॲड केले तर 15 फोटोज आधी आपण ते झूम करून घेऊया. नंतरचे फोटो आपल्याला वेगळे झूम करायला लागतील. तर सगळ्यात आधी यांना इथंच झूम करून घ्या. झूम झाल्याच्यानंतर आता इथं ऑडिओची ऑप्शन येते. ॲड ऑडिओवर क्लिक करा, साऊंड्सवर क्लिक करा आणि इथून आपण एका व्हिडिओपासून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केलं तर तुम्ही तिथं करू शकता. मी डिस्क्रिप्शनसोबत आपलं जे काही व्हिडिओ आहे ते तिथं देऊन देईल. तर आपण ते एक्स्ट्रॅक्ट केलेलं तर डायरेक्ट इथं ॲड करूया. ॲड केल्याच्यानंतर सिम्पल याला बीट्सचं ऑप्शन आहे. बीट्सच्या ऑप्शनवर जाऊन हे जे काही ॲटो जनरेशन आहे त्याला इथं चालू करायचं आहे. ॲटो जनरेशन चालू करायच्यानंतर 1-2 सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये ही ॲटोमॅटिक इथं बीट इथं ॲड होऊन जातील. मी आधीचं तिथं केलेलं आहे त्यामुळे इथं ऑटोमॅटिक इथं आलेले आहे. तर इथं तुम्हाला नंतर काय करायचं आहे, काही ठिकाणी तुम्हाला मॅन्युअली बीट लावायचे आहे. तर इथं खाली झूम करा आणि ज्या ज्या ठिकाणी बघू शकता इथं बीट आलेली नाही पण इथं आपली जे काही वेव आहे तिथं हाय गेलेली आहे, तिथं ॲड बीट असं इथं करायचं आहे. पुन्हा इथे यायचं, इथं ॲड बीट करायचं आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला परत इथं बीट ॲड करावं लागेल. तर बस इथे यायचं, ॲड बीट करून टाकायचं काय अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपले बीट लावायचे आहे त्या ज्या ठिकाणी आपली बीट्स आता इथे तुम्हाला असे मार्क करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे, कारण इथं आपली बीट जे काय ते हाय गेलेली आहे त्यामुळे आपल्याला इथं बीट लावणं गरजेचं आहे. आता इथं खूपच जवळ आहे पण इथं पण आपल्याला एकदा आपण इथं बीट इथं मार्क करून घेऊया काही अशा प्रकारे. इथं पण मार्क करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे बीट जे काय तिथं असे तुम्हाला इथं मार्क करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तर अशी इथं मार्क करून घ्यायचे. बघू शकता इथं खूप जवळजवळ ठिकाणी म्हणजे जवळजवळ अशी इथं बीट आहे. इथं खूप साऱ्या ठिकाणी असे जवळजवळ बीट मार्क आहे. तर हे तुम्हाला मार्क करणं गरजेचं आहे, कारण जेवढे तुम्ही इफेक्ट्समध्ये म्हणजे जेवढे आपल्या बीट्समध्ये जेवढे तुम्ही आपले इफेक्ट लावशाल किंवा जेवढे आपले फोटो लावशाल तेवढा आपला व्हिडिओ इथं चांगला दिसेल. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जेवढे बीट्स असतील तेवढेच फोटो चेंज होतील, तेवढंच आपला व्हिडिओ इथं भारी लुक इथं येऊन जाईल काय अशा प्रकारे. तर आपण आपले जेवढे काही बीट्स आहेत ते सगळे बीट्समध्ये आपले जे काही बीट मार्क आहे ती तशी बरोबर इथं लावत राहूया. बघू शकता अशा प्रकारे काय. तर ते इथं जरा तुम्हाला जवळ करावं लागेल अशा प्रकारे. पुन्हा परत इथं पण काही ठिकाणी आपले वेव इथं आहे जात आहे, तर इथं पण तुम्हाला अशी इथं बीट्स इथं मार्क करून घ्यायचे आहे. पुन्हा इथं आता इथून पुढे काय करायचं, मी इथं आपल्या इथं सॉन्ग इथं ऐकून घेतो.
इथे तुम्हाला बीट ॲड करायला लागतील. या ठिकाणी एक ॲड करा आणि या ठिकाणी एक ॲड करा. पुन्हा याच्या इथून पुढे काही गरज नाही. तर म्हणजे ऑटोमॅटिक जशी पाहिजे तशी बीट ॲटो जनरेट आपले इथे क्रिएट झालेले आहे. तर हे सगळं क्रिएट झाल्यानंतर आता तुम्हाला इथे राईटवर क्लिक करायचं आहे आणि आता सगळ्या आपल्या फोटोची जी काही अरेंजमेंट आहे ती इथं करून घ्यायची आहे. बघू शकता पहिल्या फोटोची या बीटमार्कपर्यंत इथं अरेंजमेंट करायची, एक्स्ट्राचा पार्ट इथं डिलीट करून टाकायचा. पुन्हा या फोटोची या बीटमार्कपर्यंत इथं ॲडजस्टमेंट करायची, एक्स्ट्राचा भाग स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही बीटमार्क असतील ते सगळे बीटमार्क्स इथं ॲड करायचे आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काही असेल ते असं इथं स्प्लिट करून डिलीट करून टाकायचं आहे. तर आपण आपले जेवढे काही बीटमार्क असतील ते सगळे बीटमार्क इथं ॲडजस्ट करून घेऊया. तुम्हाला ॲडजस्टमेंटचं सिंपल माहिती आहे. आता या बीटमार्कवर यायचं, फोटोला सिलेक्ट करून स्प्लिट करायचं आणि पुढचा पार्ट जे काही असेल तिथे डिलीट करून टाकायचा. तर आता इथं खूप सारी छोटी छोटी बीटमार्क आहे जसं मी म्हणलो. तर हे तुम्हाला बरोबर इथं ॲडजस्ट करायचं आहे. तुम्हाला जर अवघड जात असेल खाली 2 बोटांना इथं झूम करा, म्हणजे एकदम तुम्हाला खालचं झूम होईल, टाईमलाईन आपली झूम होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला एडिटिंग करते वेळेस किंवा एक्झॅक्ट आपल्या बीटला मॅच फोटो करते वेळेस तुम्हाला एकदम सोपं जाईल. काय अशा प्रकारे एक्स्ट्राचा पार्ट इथं तुम्हाला असा इथे डिलीट करून टाकायचा आहे. तर आपण काय करूया भावनो, व्हिडिओचं पज करून टाकूया आणि जे काय आपली ते एवढी हे स्टेप असेल म्हणजे जे काय आपले फोटो आहे ते बरोबर आपल्या जे काही बीटमार्कमध्ये इथं बरोबर इथं ॲडजस्ट करून घेऊया आणि एक्स्ट्राचं जे काय असेल ते असेल ते तुम्हाला स्प्लिट करून दाखवूया. तर भावना इथं आपण आपले सगळे जे काही फोटो आहेत ते आपल्या बीटमार्कमध्ये म्हणजे जे काही आपले बीट्स आपण मार्क केले ते त्यांमध्ये इथे बरोबर इथं ॲडजस्ट केलेले आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं खूप सारे फोटो आहे आणि यामध्ये हे मला जवळपास अजून 30 फोटो इथं ॲड करायला लागलेले आहे. तर हे सगळे फोटो आपण इथं ॲड करून बरोबर आपल्या बीटमार्कमध्ये इथं ॲडजस्ट केलेलं आहे. तर हे सगळं इथं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता भावनो. आता तुम्हाला यांना इफेक्ट लावायचा आहे. इफेक्ट कसं लावायचा, हे जे काही ऑप्शन आहे या दोन्ही फोटोच्या आतमध्ये याला इथं क्लिक करून इथे तुम्हाला कॅमेरामध्ये जायचं आहे आणि इथं जे काही शेकवाले इफेक्ट आहे त्यातले तुम्हाला जे पण चांगले वाटत आहे ते तुम्हाला एक इथं लावून टाकायचे आहे. तर आपण आपल्याजवळ जेवढे काही आपले फोटो आहे त्या फोटोमध्ये आपल्याला ही जे काही बीट आहे ते तुम्हाला सगळीकडे इथं असे लावून टाकायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे आपले ज्या फोटोला इफेक्ट बसतील, प्रत्येक फोटोला हा इथं इफेक्ट बसणार नाही कारण काही फोटोची ड्युरेशन कमी असल्यामुळे इथं प्रॉब्लेम येऊ शकते. पण ज्या फोटोला हा इफेक्ट बसतील त्या फोटोला तुम्ही एक इफेक्ट इथं लावू शकता. तर आपण प्रत्येक जागी वेगवेगळ्या इफेक्ट इथं लावणारा, तुम्ही एकच इफेक्ट इथं लावू शकता असा काही विषय नाही, किंवा वेगवेगळे पण इथं लावू शकता. तर बघू शकता या बीटमार्कमध्ये इथं बस नाही गेला तर आपण पुढच्या बीटमार्कमध्ये इथं लावून टाकूया. परत इथं या बीटमार्कमध्ये राहिलं, या बीटमार्कमध्ये नाही बसत आहे, पुढच्या बीटमार्कमध्ये असं इथं लावून टाकूया. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला तसे लावत राहायचे आहे. तर हे असे इथं लावून टाकायचे. पुन्हा या ठिकाणी बसत नाही आहे, या ठिकाणी पण नाही आहे कारण यांची ड्युरेशन जी काय फोटोची ते खूप छोटी आहे. तर डायरेक्ट पुन्हा या ठिकाणी यायचं, पुन्हा या ठिकाणी 1 नंबरचा इफेक्ट इथं लावून टाकूया. या ठिकाणी पण इथं बसत नाही आहे कारण यांची फोटोची ड्युरेशन इथं खूपच छोटी आहे. तर या ठिकाणी पण नाही, तर या ठिकाणी परत आपल्या इथे येऊन परत इथं असं आपला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. या पण ठिकाणी फोटोचे इफेक्ट इथं बसणार नाही, या पण ठिकाणी नाही, तर या ठिकाणी परत इथे यायचं आहे आणि परत इथे येऊन आपला हा वाला जे काही इफेक्ट आहे ती तसं लावून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे काहीतरी हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. परत त्यांची फोटोची ड्युरेशन इथं कमी आहे. तर आता इथून काय करायचं बघू शकता, परत या ठिकाणी यायचं कॅमेरामध्ये आणि परत इथं हे इफेक्ट असं इथं लावून टाकायचं. या ठिकाणी नाही बसणार, पुढच्या ठिकाणी यायचं आणि हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. प्रत्येक ठिकाणी इफेक्ट बसलच असं इथं गॅरंटी नाही. आता इथून पुढे जे काय आता बघू शकता या ठिकाणपासून पुढे 19 सेकंदाच्या पुढे आता प्रत्येक फोटोला तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे. इथून आपण फोटोच्या आतमध्ये जे काही इथे इफेक्ट लावत होतो आता तुम्हाला इथून प्रत्येक फोटोला ॲनिमेशन द्यायचं. फोटोला सिलेक्ट करायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोवाला इफेक्ट जे काय ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि झूमिंगवाला जिथे इफेक्ट आहे तिथे लावून टाकायचा. पुन्हा पुढच्या सिलेक्ट करून हे स्टार्टवर लावून टाका. पुन्हा पुढच्या इथं सिलेक्ट करून इथे तुम्हाला खूप ऑप्शन इथे भेटून जाईल. आपण स्लाइडली लावून टाकूया. पुन्हा पुढच्याला सिलेक्ट करून इथं वेव वाढत लावून टाकूया. तर अशा प्रकारे हे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं लावत राहायचे आहे. बघू शकता या फोटोला इथं सिलेक्ट करायचा, आता पुन्हा इथं हा वाला इफेक्ट इथं लावून टाकायचा. पुन्हा आपल्याला एकदम शेवटी जायचं. बघू शकता यांना इथे इफेक्ट लावलेले आहे. तर या फोटोला इथे इफेक्ट लागलेला नाही. बघू शकता ॲनिमेशनमध्ये जर गेलं तर इथे लागलेलं आहे, या फोटोला इथे लागलेला नाही. तर परत कॉम्बोमध्ये जाऊन परत इथं पुढचा एक इफेक्ट इथे लावून टाकायचा. एकदम शेवटी जाऊन याला इथे काय करायचं, हे वाला इफेक्ट इथे लावून टाकायचा. तर हे जे काही इफेक्ट आहे ते बरोबर इथं प्रॉपर लावायचे. प्रत्येक फोटोला इफेक्ट लागेल हे इथं महत्त्वाचं नाही, किंवा प्रत्येक जागी इफेक्ट लागेल हे इथं कन्फर्म नाही, कारण आपल्या याच्यात बीट खूप छोट्या आहे, म्हणजे जास्त बीट आहे, फोटोची ड्युरेशन इथं कमी आहे, त्यामुळे ते प्रॉब्लेम देईल. तर आता इथे काय करा, फोटोला सिलेक्ट करा, इथे एक ॲडजस्टमेंटचा ऑप्शन येईल. बघू शकता खाली तुम्हाला ऑप्शन इथे दिसून येईल.
ॲडजस्ट इथं ऑप्शन दिलं. ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्हाला जी ब्राईटनेस थोडी ते कमी करायची आहे, कॉन्ट्रॅक्ट थोडी ते वाढवायची आहे आणि शार्पनेस पण थोडीशी तर वाढून टाकायची आहे का अशा प्रकारे. तर ही ते या फोटोसोबत घ्यायच्यानंतर परत त्याच ऑप्शनमध्ये जा आणि अप्लाय टू ऑल इथं ऑप्शन येईल, ते इथं करून टाका. म्हणजे आपले सगळे फोटो जे काय अशी तर डार्क दिसतील आणि एकदम असे भारी अशी ते दिसून येईल. तर हे असे इथे दिसल्याच्या नंतर परत तुम्हाला याला सिलेक्ट करून परत तुम्ही याला इफेक्ट पण इथं लावू शकता. जर तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन तो व्हिडिओ इफेक्ट किंवा बॉडी इफेक्ट तुम्ही इथं लावू शकता, तुम्हाला चांगलं वाटत असेल तर. कारण तुम्हाला माहिती आहे कॅपकट ॲप आहे, इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन आहे, त्यामुळे आपण पण कन्फ्यूज होतो की कोणता व्हिडिओ कसा करावा. तुम्हाला जसं चांगलं वाटत आहे तसं तुम्ही इथं करू शकता. तर फक्त आपलं ट्युटोरियल आहे, कारण आपण सांगू शकता, आपण इंट्रोड्यूस करू शकता. तर ते बाकी करणं तुमच्या मनावर आहे. तर हे आपण इंट्रोड्यूस तर सगळं केलेलं आहे. तर हे असं इथे केल्याच्यानंतर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही आतापर्यंत तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.